नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकण माझं गाव आय लव्ह गावतला युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज मी चाललोय गणपती बघायला. ते मूर्ती बघायला चाललोय, म्हणजे बुक करायची आहे मूर्ती मला. तर माझ्यासोबत आहे मुन्ना मोरे, तो माझा पट्टर आहे. तर म्हटलं चल, लगेच त्याने मूर्ती आणले. म्हटलं त्याला स्टँडवरती भेटला होता, त्याला म्हटलं चल लगेच जाऊया आपण आणि मूर्ती बघून येऊया. तर तुम्हाला मी दाखवतो तिथे गेल्यावरती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला 5 मिनिटापर्यंत पोचू आम्ही तिथे. तुम्हाला दाखवतो या वर्षीचा माझा गणपती. रोड छोटा असल्यामुळे एसटी अडकले. चला, थोडासा टाइमपास होतो इथं. पुन्हा पिकअप येते आणि इकडनं एसटी आहे. ती जरा जागा कमी आहे ना, मागून पण एक पिकअप आलेली आहे. या राख्या मापदे काय महाराज सांग. राकेश मापदे ड्रायव्हर आहेत. हे काय नवीन गाडी चालवतो. चला, रोड खाली झालेला आहे आता डायरेक्ट भेटू तिकडे गेल्यावरती. आता हा चढ चढला की पुढे साकुली नंबर 1 लागतं. तिथेच आपले गणपती आहेत. साकुली गावात आता आम्ही आलेलो आहोत. साकुली नंबर 1 यादव भैया. साकुली नंबर 1 मध्ये आता आलेलो आहोत. इथेच बघा, ह्या साईडलाच गणपती आहे. इथे आतमध्ये जाऊ दे. हां, इथं लाव. हा बघा, इथे गणपती असतात. आणि हा रोड दापोलीत जातो. हे बघा, एसटी आली दापोलीतली. चला, फायनली आता आम्ही आलेलो आहोत. इथे गणपती आहेत, तिथे आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो गणपती. हे त्यांचं घर आहे. हे बघा, इथे गणपती असतात आमचे. नाही, बारकी 1.5 फुटी आपली. 1.5 फुटी हाय. कुठं साहिल पवार. इथेच बघितला होता, मला फोटो पाठवून होता. नाही, माझी सांगितलेली आहे ना, पण ते बोलले आलात ना, कधी गेलास ना तर चिठ्ठी टाक त्याच्यावरती. स्वामींची इथं आहे.
हे बघ नाही बघा मूर्त्या बघा. बघा आपली चिठ्ठी टाकायची आता. गणपती बुक करायचं आहे. हे घे टाका. चल मग ते झालेले आहे. ते शुभम जी बघूया आपण. जवळजवळ सर्वच बुक झालेत ना. हे बघ चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. तिकडनं सगळं डायरेक्ट रेडीमेड. आणि तो प्रणय शिकवण म्हणून बोललो पोरगा आहे तो. हा डायमंड धोतर बितर. आता ते ना हे जी ओंकार बिंकारची मूर्ती आहे ना पूर्ण ती माझी ती तशी बनवणार आहे. मी तुला दाखवतो फोटो. तशी बनवणार आहे ती. चल खाली झालं. हे बघा ही फायनली मूर्ती बुक केलेली आहे. माऊलीची आहे. चला ह्या 1-1 फुटाच्या गणपती आहेत. जय मल्हार ना. मस्त. तो प्रणय आहे ना. प्रणय वर्गा तो ह्याला पूर्ण बघायला पूर्ण धोतर डायमंड म्हणून लावणार. हे नानूची आहे. आता हा फक्त खाली नाक ठेवलाय. ती काढलं तिकडे. पेशवा हा नानूची पण मोठी आहे या टायमाची. हो नानूची ना. आता कुठली चॉईस केली यातली. बरोबर नाही ना. हा पूर्ण निकेट तो पूर्ण सजवणार आहे. हे बघ आपली ही ओंकारची ते पूर्ण बोला ना. बघ या दोघांपैकी कुठली तरी एक आहे. हा हे बघ पूर्ण ते सजवणार. हा या आता मूर्त्या किती आहेत. 150-1 असतील. 100-150 मूर्त्या. या किती आहेत अंदाज. 200 मूर्त्या आहेत ना. आता ह्या फायनल सर्व आणलेल्या आहेत ना. आता नाही मातीचे पण सांगितलेले आहेत. हां हां पितांबरीतल्या. हां हां आता प्रणय येईल तेव्हा करेल. यांना मेहनत करायला लागेल. यांना पूर्ण धोतर बितर रिअल लावायचं आहे ना सर्व. ओंकारचा नाही मागे कुणाचं तरी आहे. आणि हा पण आहे तसा. शुभमचा पण करायचा आहे. नानूचा पण हे लावायचे पिसं लावायचे ना त्याला. नानूला त्याला पण धोतर लावायचं आहे. पिसं लावायचं आणि मुकुटलावरती काय. आणि तो शुभमचा आहे. चालेल मी चिठ्ठी टाकून ठेवले. हे बघा आमच्या गावातले गोपाल जाधव आदित्य जाधव याची मूर्ती बघा. 5-5.5 फुटाची आहे. तिला पूर्ण धोतर बितर अजून म्हणजे लावायचं आहे. धोतर बितर सर्व गोष्टी करायच्यात. अजून धोतर लावायचं आहे. डायमंड लावायचे आहेत अजून. बाकी आग्नी बिकनी कलर झालेला आहे. फक्त रिअल धोतर लावायचं आहे. धोतर म्हणजे खाली सर्व.
प्लॅस्टिकमध्ये आहे, काढून दाखवली असती पण नको, आपले हात जरा खराब आहेत. पण ओके. हे मंदिर आहे, मंदिरातच ठेवलेली त्यांची मूर्ती मोठी आहे ना, त्यांच्या घरी राहत नाही. फायनली आता मूर्ती माझी बुक करून झालेली आहे, तुम्ही बघितलीच असाल. कारण कसं माहिती आहे, बारीक बारीक मूर्त्या आहेत आणि ते काका पण नव्हते, तर त्याने आपल्याला सर्व साईडला करून दाखवलं नसता. तर आता मी चिठ्ठी माझ्या नावाची चिठ्ठी त्यात टाकलेली आहे. तर आपली मूर्ती फायनल झालेली आहे. त्या टायमाला माऊलीच्या रूपात आपली मूर्ती आहे. आणि त्यानंतर तो प्रणय तिला जो सजवणार आहे, त्यानंतर एकदम कडक मूर्ती होणार आहे. ती मूर्ती पूर्ण सजवल्याच्या नंतर तुम्हाला मी नक्की दाखवीन. जेव्हा त्याचं काम करायला येईल ना, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवीन. एखादी फेरी मारीन मी, पण त्याचं काम पण दाखवीन, सर्व गोष्टी दाखवीन. ओके. बाकी ज्यांच्या मूर्ती दाखवल्यात तुम्हाला, नानू बिनूच्या किंवा शुभमच्या, जाधवांच्या, तर सर्व मूर्त्या शुभमचे म्हणजे शुभमची पण मूर्ती तुम्ही बघितली असेल. कारण शुभमने मला सांगितलं होतं माझी मूर्तीचा जरा शॉर्ट घे, म्हणजे असा व्हिडिओ कर. तर शुभम, तुझ्या मूर्तीची व्हिडिओ मी केलेली आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया परत 10-15 दिवसांनी. मी एकदा इकडे येऊन जाईन, जेव्हा डायमंड किंवा ते शेला फेटा बिटा सर्व पितांबर ते सर्व काय तो प्रणय लावेल ना, तेव्हा मी नक्की येईन. तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेन. जेव्हा 10-15 दिवसांत ते मूर्तीची कामं सुरू करतील, तेव्हा एकदा नक्की भेट देऊ. तिथं उभा राहायला जागा नव्हती. आणि कसं आहे, ते काका पण नव्हते ना, कसं त्या पिशवीतमध्ये आतमध्ये होते ना, पॅकिंग करून गणपती होतील ना, ते कसं काढू पण शकत नव्हतं, आपले हात पण खराब होते. डायरेक्ट कामावरूनच तिकडे गेलो होतो. तर तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो जेव्हा येईल तेव्हा खास मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक व्हिडिओ अपलोड करीन. तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपली सर्व कामं झालेली आहेत, मूर्ती आपली बुक करून झालेली आहेत. तर आता आपण जाऊया घरी. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी टाकत जातो, त्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.